नमस्कार मित्रांनो, सावळ्याची जणू सावलीचा आजचा भाग खूप छान भक्तिमय असा भाग आहे। सावली गाडीने जाण्यासाठी बाहेर निघते तेव्हा तारा आणि जयंती तिला अडवतात आणि गाडीमध्ये दोघीही बसून जातात आणि जाता जाता तारा सावलीला म्हणते, तुझ्या लायकीनुसार बसने नाही तर रिक्षाने जा। इथे जगन्नाथ सारंगला कॉल करतो आणि उद्या 8 वाजता प्रति पंढरपुरात विठ्ठलाचा अभिषेक आहे आणि नवीन जोडपे म्हणून मी तुमचं आणि सावलीचं नाव पुढे केलेलं आहे असं सांगतो। आणि तुम्ही जाणार का असं विचारतो तेव्हा सारंगला हे खूप आवडतो आणि तो म्हणतो मी नक्की येणार आणि ही खूप मोठी गोष्ट आहे, मी घरी जातो सावलीशी बोलून तुम्हाला कॉल करतो। तेव्हा जगन्नाथ म्हणतात, हो तुमचा होकार म्हणजे माझ्या लेकीचा होकार आहे असं म्हणून कॉल ठेवतो। इकडे जगन्नाथला टेन्शन आलेलं असं की सावली का बरं त्याचा कॉल उचलत नसेल। इकडे सावली तिच्या आईवडिलांना शोधण्यासाठी आळंदी गावाच्या दिंडी यात्रेपर्यंत पोचते। एकनाथला बेशुद्ध अवस्थेत पाहून कानू त्याला म्हणते की आज हे ऐकता का, यावेळेस राहू द्यात वारी, आपण पुढच्या वेळेस करूयात। एकनाथ काहीही करून ऐकत नाही, परंतु तो म्हणतो मला वारी करायचीच आहे। इकडे सावली वारकऱ्यांमध्ये सगळीकडे आईवडिलांना शोधत असते, कानू मात्र खूप रडत असते आणि एकनाथ पांडुरंगाचं दर्शन घडवण्याची जबाबदारी तुझीच आहे असं म्हणतो। सावलीचा शोध सुरूच असतो, तिला कोणीही काही सापडत नाही। इकडे मेहेंदळे पेन्शनमध्ये जयंती अगदी काट्याने पॉपकॉर्न खात असते तेव्हा सारंग सावलीला शोधत घरात येतो आणि विचारतो सावली कुठे आहे। तेव्हा जयंती म्हणते ती घरात नाही आहे। तेव्हा अमृतासुद्धा म्हणते हो बराच वेळ झाला ती दिसली नाही। तेव्हा तारा मुद्दामून विचारते कुठे गेली असणार ती। तेव्हा जयंती म्हणते काय माहिती कुठे गेली असणार, मी थोडी ना तिच्यावर लक्ष ठेवते। तेव्हा सारंग म्हणतो आपल्या घरातली व्यक्ती नजरेसमोर नाही आहे, बाहेर एवढा पाऊस आहे आणि तुम्ही सगळे अशी उडवाउडीची उत्तरं देत आहात का, काय करायचं, फक्त विचारायचंच आहे ना की कुठे जात आहे काय करत आहेस, बस इतकंच चेक करायचं असतं। तेव्हा अमृता सारंगला शांत करते आणि त्याला आतमध्ये घेऊन जाते। तेव्हा जयंती ताराला म्हणते काय गं अगोदर का नाही सांगितलं की घरात नाही येते। तेव्हा तारा म्हणते अगं काय सांगितलं असतं, त्यांनी डिटेलमध्ये विचारलं असतं तर काय सांगितलं असतं, त्याने पाठवलेली गाडी आपण नाही दिली असं सांगायचं का। तेव्हा जयंती म्हणते हुशार झाली आहेस माझ्यासोबत राहून। इकडे सारंग सखदेवला जाऊन विचारतो आणि म्हणतो की सावली घरात नाही आहे, तुला काही आयडिया आहे का। तेव्हा अमृता येते आणि सावलीचा फोन हा घरीच असल्याचं सांगते, काही निरोप पण नाही दिला तिने, फक्त विठ्ठलाच्या मूर्तीसमोर समय लावली आहे, म्हणजे काहीतरी काळजी करण्यासारखं आहे। तेव्हा सखदेवला आठवतं की सावली आईवडिलांचा कॉल लागत नसल्यामुळे टेन्शनमध्ये आलेली होती, ती बहुतेक आईवडिलांच्या वारीच्या मागे मागे गेली असणार असं सांगतो। तेव्हा सारंगच्या डोक्यात येतं की वारीला गेली असणार म्हणजे त्याच्या डोक्यात पंढरपूर हे नाव येतं। इकडे सावलीचा शोध मात्र सुरूच असतो। तेव्हा सारंग म्हणतो मला जावं लागणार। अमृतासुद्धा म्हणते की मी येते तुझ्यासोबत। तेव्हा सारंग म्हणतो नको त्याची काही गरज नाही, पण मी तुला सगळे अपडेट देत राहील आणि सावलीचा फोन तिच्याकडून घेतो आणि निघतो। बाहेर त्याला तिलोत्तमा भेटते आणि म्हणते कुठे जात आहेस तू, नको जाऊस बाहेर, म्हणजे मला काळजी वाटत आहे। तेव्हा सारंग म्हणतो मला महत्त्वाचं काम आहे, मी लगेच जाऊन येतो। तेव्हा तिलोत्तमा म्हणते नको जाऊस ना, मला काळजी वाटत आहे तुझी आणि बाहेर अंधार आहे, तुला अंधाराची भीतीसुद्धा वाटते। तेव्हा सारंग म्हणतो काळजी करू नकोस, पांडुरंग आहे तो बघून घेईल। तेव्हा तिलोत्तमा शॉक होते, त्याच्या तोंडून पांडुरंग हे नाव ऐकून ती जरा सरप्राईज होते आणि खाली जेव्हा ती चेक करते तेव्हा सावलीसुद्धा घरात नसल्याचं तिला जाणवतं। तेव्हा तिच्या मनात येतं की ह्या पोरीसाठी माझा लेकरू स्वतःचा जीव धोक्यात टाकत आहे की काय, हिच्यामुळे माझ्या लेकराला जर काय झालं ना तर तिला सोडणार नाही मी। इकडे जगन्नाथ घरी सावलीची पत्रिका बघून टेन्शनमध्ये असतो तेव्हा त्याला त्याची बायको विचारते काळजी करण्यासारखं काही आहे का। तेव्हा तो म्हणतो हो काळजी करण्यासारखंच आहे, सावलीला खरं तर आपल्या मदतीची आता गरज आहे आणि ही मदत फक्त सारंगच तिला करू शकतो। आणि तो लगेचच सारंगला कॉल लावतो आणि सारंगला सांगतो माझ्या लेकीच्या आयुष्यावर संकट आहे आणि हे संकट फक्त तुम्हीच परतून लावू शकता असं बोलून कॉल कट करतो। इकडे सावली सगळीकडे शोधत असते, कानू काही मदत मिळते का कडून कोणाला हाक मारण्याचा प्रयत्न करते, काही उपयोग होत नाही। शेवटी ती कंटाळून टाळ बाहेर काढते आणि विठ्ठलाच्या नामाचा जप सुरू करते। इकडे सावली सगळीकडे शोधाशोध चालूच आहे, तिला शोधता शोधता एकनाथ आणि कानूच्या सोबतची असलेली एक काकी दिसते आणि ती तिला त्यांच्या आईवडिलांबद्दल विचारते। तेव्हा ती त्यांच्याकडून त्याला असं कळतं की ते मागे राहिलेले आहेत आणि त्यांचा फोनसुद्धा लागत नाही आहे। इकडे सोहम ताराला ओरडतो आणि तो तिला म्हणतो सायली वहिनीने जर एक निरोप दिलेला आहे तर तो आमच्यापर्यंत पोचवायचा असता। तेव्हा तारा म्हणते हे बघ ती माझी फक्त असिस्टंट आहे, ती कुठे जाते काय करते याच्याशी मला काहीही देणं घेणं नाही।
तेव्हा सोहम म्हणतो की फॅमिली मेंबर आहे ती आपली, तिची काळजी करायला नको का आपल्याला. तेव्हा तारा म्हणते, अगं एक वेळ मी सारंगचं समजू शकते, पण तुझं काय नेहमी सायलीने करत असतो, इतकी कशी काय तू तिच्या मागे मागे करत असतोस. एवढं टेन्शन तू तिला देतोस तेवढं तू मला देत नाहीस. मी आजारी पडलेली तेव्हासुद्धा तू सारंगच्या रूममध्ये होतास, तर सावलीची चौकशी करत होतास. मग मी कोण आहे. आणि त्या मॉडेल कॉम्पिटिशनमध्ये सुद्धा तू तिचं नाव पुढे केलंस आणि मला वाटतं तिची रीलसुद्धा तूच अपलोड केलेली असणार. तेव्हा सारंग म्हणतो, नाही मी ती रील अपलोड केलेली नाही, पण बरं झालं ती जिंकली आणि तुझ्या मनात हे काय विचार आहेत ते मला कळले लगेच. आणि सावली वहिनीने मला याबद्दल कधी काही सांगितलेलं नव्हतं, पण आज मला तुझ्यासोबत राहून सगळं कळलेलं आहे. तेव्हा तारा म्हणते, मी तुला हेच सांगण्याचा प्रयत्न करते की ती प्रचंड मॅन्युप्युलेट व्यक्ती आहे, ती खूप चालाक आहे आणि तुझ्यापेक्षा जास्त मी तिला ओळखते, कारण ती लहानपणापासून मी तिच्यासोबत आहे. ती दरवेळेस असंच करते, साळसूतपणाचा आव आणते आणि बाजी मारून जाते. तेव्हा बबलू ताराला शांत करण्याचा प्रयत्न करतो. तेव्हा सोहम सांगतो, हो बरं झालं, ॲक्च्युली आय एम जेन्युनली शॉक आणि मला तुझ्याकडून अशा वागण्याची अजिबात अपेक्षा नव्हती. आणि सावली वहिनी खूप निर्मळ मनाची आहे आणि तिचा इन्सल्ट केलेला मला आवडणार नाही आणि मला सहनही होणार नाही. त्याबद्दल तू मला तिचा भक्त म्हणालीस तरीसुद्धा चालेल. तेव्हा ताराला खूप राग येतो आणि त्याला म्हणते, तुला नाही ऐकायचं ना, नको ऐकूस आणि माझ्याशी बोलूसुद्धा नकोस. तेव्हा सोहम बबलूला शांत करण्याचा प्रयत्न करतो. तेव्हा सोहम म्हणतो, माझी फक्त विठ्ठलाकडे एकच प्रार्थना आहे की सारंग दादा आणि सावली वहिनी सुखरूपपणे घरी येऊत. मला अजून काही नको. इकडे सावली रस्त्याच्या मधोमध एकटी उभी असते, तिला कळतच नाही आहे कुठे जायचे, काय करायचे. आणि आजचा भाग संपतो. पुढच्या भागात आपल्याला पाहायला मिळेल की सावली तिच्या आईवडिलांपर्यंत कशा प्रकारे पोचेल आणि सारंग तिला कशा प्रकारे मदत करेल, हे पाहूया पुढच्या भागात. आणि आजचा भाग तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला नक्की कमेंटमध्ये सांगा. धन्यवाद.